आहे डे 2 कृतज्ञतेचा दुसरा दिवस। तर आपल्याला तो टास्क बघायचा आहे की आजच्या कृतज्ञतेच्या टास्कमध्ये काय काय आहे। तर सगळ्यात अगोदर ना आपल्याला आपण कालच्या टास्कमध्ये म्हणजे डे 1ला ज्या 10 कृतज्ञता लिहिलेल्या होत्या त्या 10 कृतज्ञता परत एकदा लिहायच्या आहे। रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यानंतर लिहिल्या तरी पण चालतील, पण त्या कृतज्ञता पूर्णपणे नवीन असल्या पाहिजे। आणि असं 28 डेज आपल्याला 10 कृतज्ञता लिहायच्या आहेत न चुकता। तर कृतज्ञता कशा लिहायच्या त्या मी कालच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितले, तरी पुन्हा एकदा सांगते की जसं की आता मला कृतज्ञता व्यक्त करायची आहे कारण माझ्याकडे आत्ता जो वेळ आहे त्याच्यासाठी, कारण हा जो वेळ आहे हा मी टाईम मला मिळालेला आहे शौर्याच्या पप्पांमुळे, कारण त्यांनी शौर्याला म्हणजे बाहेर नेलेला आहे खेळण्यासाठी। शौर्याच्या पप्पांसाठी कृतज्ञता कशी व्यक्त करेल की थँक्यू धनंजय फॉर सपोर्टिंग मी अँड टेकिंग केअर ऑफ अ शौर्य, किंवा मराठीमध्ये की थँक्यू धनंजय तू शौर्याची योग्य काळजी घेत आहे आत्ता, त्यामुळे मला हा वेळ मिळालेला आहे आणि या वेळेचा मी जास्तीत जास्त चांगला उपयोग करू शकते। त्या गोष्टीची मी करू शकते की थँक्यू युनिवर्स, माझ्याकडे पैसे आहेत, माझ्याकडे जे काही पैसे येत आहेत त्या पैशांमुळे मला हव्या त्या गोष्टी मी सहजपणे विकत घेऊ शकते। तर पैशाविषयी अशी मी कृतज्ञता व्यक्त करू शकते। डे टू डे लाईफमध्ये आपल्याकडे भरपूर गोष्टी आहेत, आपल्या केसांपासून आपल्या म्हणजे प्रत्येक अवयवाची, आपल्या प्रत्येक घरातील वस्तूची, सजीव निर्जीव कुठली पण गोष्ट असू दे, वेळ असू दे, ठिकाण असू दे, सिच्युएशन्स असू दे, काही पण असू दे, प्रत्येक गोष्टीची आपण कृतज्ञता व्यक्त करायची आहे। आणि बघा जेव्हा तुम्ही लिहायला लागाल ना तेव्हा इतक्या कृतज्ञता तुम्हाला आठवतील की वही, पेन, पुस्तक, टेबलचा कवर, घरातली झाडं, बाहेरची झाडं, निसर्ग, हे जे युनिवर्स आहे त्याबद्दल, आपल्या देवाबद्दल, तुम्ही जर देवाला मानत असाल युनिवर्सपेक्षा जास्त तुम्ही जर देवाला मानत असाल तर देवाबद्दल, आपल्या घरातल्या लोकांबद्दल, आपल्या नात्यांबद्दल, आपल्या स्वतःच्या शरीराबद्दल, आपल्या मनाबद्दल, आपल्या भावनांबद्दल, आपण जे काही करतो त्या सगळ्याबद्दल कुठल्याही गोष्टीची आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो आणि ती केलीच पाहिजे, तेव्हाच ती गोष्ट आपल्याला भरभरून मिळते। समजा तुमचं जर सतत डोकं दुखत असेल तर त्या शारीरिक त्रासाला बरं करण्यासाठी तुम्ही कृतज्ञता कसं व्यक्त करू शकता की थँक्यू युनिवर्स, आय एम हेल्दी, आणि मी हेल्दी आहे म्हणून मी बाकी सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने करू शकते। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शरीराबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकता। मराठीमध्ये लिहा, कन्नडामध्ये लिहा, कुठल्या पण लँग्वेजमध्ये लिहा। कृतज्ञता व्यक्त करताना भावना खूप महत्त्वाची आहे, तर तुम्ही तुमच्या शरीराबद्दल अशी कृतज्ञता व्यक्त करू शकता। फक्त आहे ना एक गोष्ट लक्षात ठेवायची की कृतज्ञता व्यक्त करताना कधी पण निगेटिव्ह वर्ड यूज नाही करायचा, की जसं की थँक्यू युनिवर्स, माझं डोकं दुखायचं कमी झालं आहे। आता कमी हा निगेटिव्ह वर्डमध्ये जातो, तर असं म्हणायचं की थँक्यू युनिवर्स, मी खूप हेल्दी आहे, हे पॉझिटिव्ह झालं आणि याच्यामुळे हाय व्हायब्रेशन युनिवर्सला जाते। सो नेहमी थँक्यू म्हणताना 3 वेळेस थँक्यू म्हणा। 3 वेळेस जेव्हा आपण थँक्यू बोलतो तेव्हा त्याचे व्हायब्रेशन हाय होतात आणि युनिवर्सपर्यंत आपला मेसेज लवकर जातो। त्यामुळे थँक्यू 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 असं म्हणत जा। तर अशा प्रकारे तुम्ही कृतज्ञता लिहू शकता। आणि डे 1चा हा टास्क होता, तोच आपल्याला 28 डेज कंटिन्यू करायचा आहे। आजसुद्धा आपल्याला 10 कृतज्ञता लिहायच्या आहे। डे 2चा टास्क काय आहे, मेन जो टास्क आहे तो असा आहे की आपल्याला जादूचा जो दगड आहे तो जवळ ठेवायचा आहे। आता हे जादूचा दगड म्हणजे काय भानगड आहे, आता मी क्रिस्टल विकते त्यामुळे मी हा क्रिस्टल घेतलेला आहे, ब्लॅक टर्मोलाईनचा टंबल आहे। तुम्ही कुठलाही जादूचा दगड म्हणजे आपल्या परिसरामध्ये सहजपणे कोणताही गुळगुळीत दगड मिळतो किंवा कलरफुल असेल तो, किंवा टंबल असेल तुमच्याकडे टंबल घ्या। आता हे क्रिस्टल खूप छान पद्धतीने काम करतात, आपण जे सांगतो ते सगळं ऐकतात, त्यामुळे मी क्रिस्टल घेतलं आहे। तर तुम्ही कोणता पण गुळगुळीत दगड घेऊ शकता। आता काय करायचं आहे, रात्री झोपण्यापूर्वी ना या जादूच्या दगडला, म्हणजे आपण याला जादूचा दगडच म्हणायचा आहे, तर
आज दिवसभरामध्ये जी कोणती गोष्ट छान माझ्यासोबत घडलेली असेल ती मी या जादूच्या दगडला सांगणार आहे। जसं की आज दिवसभरामध्ये कोणती गोष्ट माझ्यासोबत चांगली घडली, तर मी आज माझ्या बहिणीसोबत बोलले व्हिडिओ कॉलवरती, कारण दिवसभर माझं खूप हेक्टिक शेड्यूल झालं होतं आज आणि त्या कामाच्या ताणामुळे माझं डोकं दुखत होतं। तर जेव्हा मी तिच्याशी संध्याकाळी बोलली व्हिडिओ कॉलवरती तेव्हा मला खूप छान वाटलं, थोडंसं मन मोकळं झाल्यासारखं वाटलं आणि त्यामुळे मी त्या घडलेल्या गोष्टीसाठी आज या जादूच्या दगडला कृतज्ञता व्यक्त करणार आहे की थँक्यू युनिवर्स, माझ्या बहिणीसोबत आज माझा व्हिडिओ कॉल करून देण्याचा योग तू दिलास आणि त्यामुळे मला खूप छान वाटलं, बरं वाटलं, फ्रेश वाटलं आणि मी हॅप्पी आहे। सो असंच काही ना काही माझ्यासाठी छान छान गोष्टी तू घडवून आणत जा। तर अशा प्रकारे मी युनिवर्सला हा मेसेज दिलेला आहे की जी गोष्ट झालेली आहे आज त्यासाठी मी कृतज्ञ आहे। तर तुम्ही कोणतीही गोष्ट असेल तुमच्यासोबत आज घडलेली त्या गोष्टीबद्दल आभार व्यक्त करायचे आहेत आणि हा दगडसुद्धा 28 डेज स्वतःच्या सोबत ठेवायचा आहे आणि रोज हा यूज करायचा आहे। म्हणजे रोज याला तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी तुमच्यासोबत घडलेली छान गोष्ट सांगायची आहे आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे। आणि खरं सांगते, खूप लोकांना असं वाटेल की हे दगड काय, त्याला काय सांगायचं, असं काहीच विचार करू नका की त्याला काय सांगून होणार आहे। तुम्ही फक्त ही जादू अनुभवा। जेव्हा तुम्ही सांगाल, व्यक्त व्हाल ना, तेव्हा तुम्हाला ते कळेल की हे कसं काम करतं। सो कृतज्ञतेपेक्षा मोठं काहीच नाही आहे या जगामध्ये। जी व्यक्ती कृतज्ञ आहे त्या व्यक्तीला सर्व काही भरभरून मिळतं। कृतज्ञतेपेक्षा मोठं काहीच नाही आहे या विश्वामध्ये। ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हा दगड पुढचे 26 दिवस जवळ ठेवायचा आहे आणि रोज त्याला छान छान गोष्टी आपल्यासोबत ज्या घडतात त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे। आता उद्याचा टास्क काय आहे तो आजच सांगते, म्हणजे तुम्ही त्याची तयारी करू शकाल। तर तुम्हाला आहे ना, कुठल्या पण 3 जवळच्या व्यक्तींचे फोटो घ्यायचे आहेत। फोटो जर नसेल तर मोबाईलमध्ये पण तुम्ही ते काढून ठेवू शकता, पण जर हार्ड कॉपी असेल तर खूप बरं राहील। आणि ते नातेसंबंध तुम्हाला अजून छान बनवायचे आहेत आणि ऑलरेडी छान आहेत असे कुठलेही 3 व्यक्तींचे तुम्ही ते फोटो घ्या। तुमचं बाळ असू दे, तुमचा नवरा, आई वडील, भाऊ बहीण, कोणी पण असू दे, मित्रमंडळी, तर त्यांचे ते 3 फोटो तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यांच्याविषयी आपल्याला कृतज्ञता कशी व्यक्त करायची ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन। तर खूप सुंदर टास्क आहे। कृतज्ञ राहणे ही काही सोपी गोष्ट नाही, ही गोष्ट प्रॅक्टिसनेच जमते। कारण आप सहजपणे बोलतो की मी तर थँक्यू बोलते नेहमी, त्यात काय थँक्यू बोलायचं आहे, तर नाही। आपण तक्रार खूप सहजपणे व्यक्त करतो, पण आपण कृतज्ञता इतक्या सहजपणे रोजच्या जीवनामध्ये व्यक्त नाही करत। जेव्हा आपण तक्रार करतो तेव्हा आपण कधीच कृतज्ञ नसतो। मग ती गोष्टीविषयी असो, वस्तूविषयी असो, सिच्युएशनविषयी असो किंवा एखाद्या व्यक्तीविषयी असो, ज्या वेळेला आपण ज्या गोष्टीची तक्रार करतो त्यावेळेला आपण त्या गोष्टीबद्दल कृतज्ञ नसतो आणि ती गोष्ट आपल्यापासून दूर जायला लागते। फोड फोड ना अजू, हे घे, हां हां, ठीक आहे रिदान, हे घे माझ्या हातात। झाले आता माझ्या हातातले संपले। संपलं ते आणती वाटतं।